श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. मैत्रिणींनो, अधिक मास संपत आलेला आहे आणि आपण सर्वजणांनी अधिक मासामध्ये काही ना काही व्रत वैकल्य केलेले आहे. कोणी पोथी वाचले असेल, कोणी गंगापूजन केलं असेल, कोणी काही विविध प्रकारचे व्रत आपण करत असतो. तर आपण जे काही व्रत केलं असेल त्याचं उद्यापन कसं करायचं, उद्यापनामध्ये काय काय वस्तू द्यायच्यात, काय काय नाही, ते आज मी सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला काय काय साहित्य घेतले पूजेचं ते सर्व दाखवते. उद्यापनाचा विधी सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. करून तुम्ही नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. साहित्य काय काय घेतले दाखवते मी. पाणी घेतले तांब्या भरून, एक चौरंग घेतला, बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती घेतली, एका वाटीत तांदूळ घेतलेत, गंगेचं पाणी घेतले आणि हे श्रीकृष्णाचे सगळे शृंगाराच्या वस्तू आहेत. वस्त्र आहे, टोप आहे, केस आहेत, पुन्हा ही वैजंती माळ आहे, तुळशीची माळ आहे, बांगड्या आहेत श्रीकृष्णाला, कानातले आहेत आणि ही बासरीसुद्धा आहे. हे सर्व शृंगाराचं सामान आहे. आणि आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही धोंडे घेतलेत, पंचपाळ घेतले, हळद कुंकू, तुपाचा दिवा लावून घ्यायसाठी निरंजन आहे, धोंड्यामध्ये एक निरंजन आहे आणि ही एक वात घेतले आरती करण्यासाठी, अत्तर घेतले, पंचामृत घेतले आणि हे चंदन घेतले. ह्या सर्व फुलं, उदबत्ती, आपल्याला जे जे सामान आपल्याला वस्तू लागतात. श्रीकृष्णाला मंजूळ खूप प्रिय आहे म्हणून आपण ही मंजूळसुद्धा श्रीकृष्णाला व्हायची आहे. दररोजच वाहतो आपण. अशा प्रकारे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. चौरंग ठेवल्या, कृष्णाची मूर्ती ठेवल्या. इथं गणपतीची पूजा आपण दररोज केलेलीच आहे 1 महिनाभर. तर आता पूजा कशी करायची आता आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. इथे छोटासा चौरंग ठेवलेला आहे, त्यावर तांदूळ टाकत आहे मी. हळद आणि कुंकू टाकायचं आहे त्यावर आणि त्याच्यावर आपल्याला निरंजन ठेवायचं आहे. आता आपण दीप प्रज्वलित करूया. दीप प्रज्वलित केलं आहे. आपण आता दिव्याची पूजा करून घेऊत. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. एक फूल वाहून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, कुठलंही उद्यापन करायचं म्हणलं तर आपल्याला आपण केळीचे, आंब्याचे, आपल्याजवळ कर्दळीचे जे असतील ते आपण पानं लावून सुशोभित करतो देवापासलं. तसं मी हे आंब्याचे पानं लावून जेवढं होईल तेवढं असं प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायला सांगायला मी तुम्हाला. तुमच्याकडं असेल तर लावा, नसतील तर जे आहे त्याच्यात वागवा. फुलं असेल तर थोडं फुलाचं डेकोरेशन करा, जे आहे ते करू शकता. अशा प्रकारे मी 2 फुलं ठेवलेत आणि आता आपण बघूया. आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, आपण दिवाची पूजा केली, दिवा लावून घेतला. आता आपल्याला गणपती पूजन करायचं. आता आपण गणपती पूजन करूया. त्यासाठी आपल्याला एक फूल घ्यायचं आहे आणि फुलाने ह्या गणपती म्हणून सुपारी ठेवलेली आहे त्याच्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं. त्यानंतर दूध, पंचामृत, त्यानंतर अजून एकदा पाणी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर आपल्याला वस्त्रमाळ घालून घ्यायचे. वस्त्रमाळ. आता आपल्याला गंध लावायचे, हळद कुंकू लावायचे आणि गणपती बाप्पाची पूजा करायची. श्लोक म्हणायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपण आता गणपती पूजन केले. एक लाल फूल वाहून घ्यायचं आपल्याला गणपतीला.
लाल फूल व्हायचे. ही झाली गणपतीची पूजा. आता आपल्याला त्यानंतर कलश स्थापना करायची. कलश स्थापनेसाठी मी इथे एक छोटा चौरंग ठेवलेला आहे. त्यावर आपल्याला आता थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला एक स्वच्छ पाण्याने भरलेलं तांब्या घ्यायचा आहे. तांब्या ठेवायचं. कलश ठेवला आहे आपल्याला. आता त्यामध्ये आपल्याला एक नाणं टाकायचं आहे. सुपारी टाकायची एक. आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. कळस पूजा चालू आहे आपली. एकदा हळद, दोनदा कुंकू, परत अक्षता व्हायच्यात. थोडीशी साखर आणि थोडंसं कापसाचं वस्त्रमाळ आणि एक फूल टाकायचं आपल्याला. आता आपल्याला आंब्याची पानं लावायची. 5-7 आपण लावू शकतो. कलशावर आपल्याला ह्या प्लेट ठेवायची एक. असे पानं हे करायचे आहेत. नागवेलीचे असले तर नागवेलीचे घेऊ शकता. आणि त्याच्यावर आपल्याला तांदूळ टाकायचे थोडेसे. त्या बाळकृष्णाची मूर्ती ठेवण्याच्या अगोदर आपल्याला हळद कुंकू व्हायचं त्याच्यावर. आता आपल्याला बाळकृष्णाला स्नान घालायचं आहे. याच्यामध्ये बाळकृष्ण ठेवल्या. आता स्नान घालूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आपण पाण्यानं स्नान घातले. आता दुधानं घालून घेऊया. पंचामृत, दूध, दही, तूप, मध, परत पाणी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. तसं स्वच्छ आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. पुसून घेऊया. आता कोरडं करून वस्त्र घालून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला इथं बाळकृष्ण या तांदळावर स्थापित करायचं आहे. आपण श्रीकृष्णाचा शृंगार करायचा. आता हार घेतला आहे मी. हा केस घालायचे. आता हे टोप घालूया. वस्त्रमाळ घालून घेऊया. हळद कुंकू गंध चंदन लावायचं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. आणि हे हळद एकदा लावायची, कुंकू दोनदा लावायचं. आता आपल्याला फूल व्हायचं आहे. मंजुळ वाहूया. आपल्याला कळसाला 5 टिकले बी लावून घ्यायचे आहेत. हळद कुंकू लावायचे. अशा प्रकारे. आता आपण इथं कळसाला एक फुल वाहून घेऊया आणि डेकोरेशनसाठी म्हणून थोडीशी फुलं असं आपण खाली हे करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण. सगळ्यात प्रिय कृष्णाला काय असेल तर ही बासरी आहे.
आणि बासरीशिवाय सर्व पूजा अपूर्ण आहे. बासरी ही लल्लाजवळ ठेवायचीच आहे आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला आपण कळसपूजन करून घ्यायचं. उद्यापनाला मी जसं दाखवलं आहे तशा पद्धतीनं आपल्याला कळसपूजा करायची आहे. अशा पद्धतीने आपण कळसपूजन करून घेतलेलं आहे. गोमातेचंही पूजन केलेलं आहे. गणपती पूजन झालं, दीपपूजन झालं. आता आपल्याला गंगापूजन करायचं आहे. गंगापूजनसाठी एका गंगाळ्यात मी पाणी भरून घेतलं आहे. त्यासाठी आपण पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गंगेचं पाणी थोडंसं टाकायचं आहे. आपल्याला गंगेला जर जाणं होत नसेल तर आपण घरीच गंगापूजन करायचं. त्यामध्ये गंगेचं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. परत हळद कुंकू, हळद व्हायची, कुंकू व्हायचे, अक्षदा, साखर ठेवायची आणि आपल्याला 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे, सुपारी टाकायची, फुलं टाकायची. आपल्याला फुलं व्हायचीत गंगा मातेला आणि नमस्कार करायचे आणि गंगेचा श्लोक म्हणायचा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. हे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी, तुम्ही सर्व नद्या आज माझ्या ह्या गंगापूजनाच्या पाण्यात या, असं म्हणून गंगेला आव्हान करायचं आणि गंगेला नमस्कार करताना सुद्धा श्लोक म्हणायचा. नमामि गंगे तव पादपंकजं सुरासुरे वंदित दिव्यरूपं भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं भावानुसारे सदा नरानं. आता ह्या श्लोकाचा अर्थ असा होते की हे गंगादेवी, देव आणि दैत्यांनी पूजलेल्या अलौकिक सौंदर्यशाली अशा तुझ्या चरणकमलांना मी नमस्कार करते. तू माझा नमस्कार स्वीकार कर. लोकांनी नेहमी त्यांच्या भावनेप्रमाणे संसारातील उपभोग आणि मोक्ष तू देतेस. त्यासाठी मला बी हे गंगादेवी तू मला मोक्ष दे. माझी पूर्ण पूजा सफल संपूर्ण होऊ दे, असे म्हणून गंगा मातेला आपण नमस्कार करायचे. ही आज आपली अधिक मासाच्या उद्यापनाची पूजा झालेली आहे. आता आपण गंगापूजन, कलशपूजन आणि गोमातेचं पूजन, गणपती पूजन, दीपपूजन सर्व बघितलेलं आहे. रोज मी श्रीकृष्णाला फुलं, मोती, फळं वाहत आहे. त्यासाठी ही श्रीकृष्णाची वेगळी पूजा आहे. आता मी अभिषेक करून घेते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आता शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे श्रीकृष्णाला. ही आपलं अधिक मासाचं उद्यापन झालं. ही माझी रोजचं श्रीकृष्णाची पूजा आहे. श्रीकृष्णाला आता आपण वस्त्र घालून घेऊया. अधिक मासामध्ये मी माझ्या श्रीकृष्णाला असे चांदीचे कानातले केलेले आहेत. आता ते घालते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. फुलं वाहून घ्यायचे. पत्रम पुष्पम फलम तोयम मंजूर व्हायचे. अत्तर लावून घ्यायचे. अशा प्रकारे मी श्रीकृष्णाची रोजची पूजा केली आहे. काल फुलं जास्त आणले होते म्हणून आज फुलंसुद्धा वाहून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी उद्यापनाची पूजा संपन्न केली आहे.
अधिक मासाचं उद्यापन विधी मी तुम्हाला दाखवलेली आहे. अजून एकदा सांगते, आपण व्रत उद्यापन कसं करायचं. देवासमोरची व्यवस्थित जागा स्वच्छ करून घ्यायची, तिथं चौरंग ठेवायचं आहे, रांगोळी काढायची आणि त्यावर तांदूळ पसरून त्यावर एक कलश ठेवायचा आहे. कलश ठेवून एका चौरंगावर तांदूळ ठेवून त्यावर कलश मांडायचं आहे. 5 टिकले लावून घ्यायचे. त्यात एक सुपारी, पैसा, हळद, कुंकू, अक्षता, फूल, वस्त्र सगळं टाकायचं आहे. त्यावर एक प्लेट ठेवायची, त्याच्यात तांदूळ टाकायचे आणि तांदूळामध्ये आपल्याला बाळकृष्ण ठेवायचं आहे. बाळकृष्णाला अभिषेक घालून व्यवस्थित वस्त्र ते घालून पूजा करायची, पंचोपचार पूजा करायची. आपल्याला धूप दीप लावायचे, नैवेद्य दाखवायचे, मंगल आरती करायची आणि नंतर ब्राह्मण दंपतीला आमंत्रित करून आपल्याला विविध प्रकारची दाने द्यायची आहेत. भोजन करायला द्यायचे ब्राह्मणाला. भोजन झाल्यावर विडा दक्षिणासुद्धा देऊन आपल्याला नारायण मानून ब्राह्मणाची पूजा करून नमस्कार करायचा आहे. आणि अधिक मासामध्ये कोणता नियम केला आहे त्यानुसार आपल्याला उद्यापन करायचं आहे आणि त्या वस्तू आपल्याला ब्राह्मणाला दान करायच्या आहेत. ज्यांनी गंगापूजनाचा नियम केला, समजा दररोज आपण गंगेची आंघोळ केली किंवा गंगेचं पाणी टाकून ज्यांनी आपण आंघोळ केली आहे, गंगापूजन केले, त्यांनी आपल्याला उद्यापनाच्या दिवशी त्यांनी गंगापूजन करायचं. एका गंगाळ्यामध्ये गंगेला जाणं शक्य झालं तर गंगेला पूजन करायचं आणि नाहीतर मग एका गंगाळ्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यात गंगेची पूजा करायची आहे. ज्यांनी दान करण्याचा नियम केला आहे काही ना काही महिनाभर, त्यांनी दीपदान करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी. ज्यांनी महिनाभर मौन भोजन केलं आहे त्यांनी ब्राह्मणाला बोलून मोतीदान करायचे आहेत. आपल्याला घडेल तेवढे मोती आपल्याला ब्राह्मणाला दान करायचे आहेत. आपल्याला जसं जमेल, जसं होईल तसं आपल्याला या अधिक मासामध्ये अधिक पुण्य करायचं आहे. ज्यांनी या अधिक मासामध्ये असा नियम केला असेल ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते आणि ज्यांना कुमारिका आहेत त्यांचा विवाह जमतो. ज्यांना धन नाही त्यांना धन होते, मूल नाही त्यांना मूल होतं, सौख्य नाही त्यांना सौख्य, संपदा इतर गोष्टी प्रदान होतात. सौभाग्यवती स्त्रियांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. हे नियम अधिक मासामध्ये सर्वांनी करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला अधिक मासाचं उद्यापन करायचं, नैवेद्य दाखवायचं आणि शेवटी आपल्याला आरती करायची आहे, धोंडे द्यायचे आहेत. अशा प्रकारे हा विधी आपण संपूर्ण केलेला आहे. मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.